एक माकड एका प्रयत्नात 6 मीटर वर जातं आणि 4 मीटर खाली घसरतं, तर ते माकड 120 मीटर खांबावर कितव्या प्रयत्नात पोहोचेल? ते माकड 6 मीटर वर गेलेलं आहे, 4 मीटर खाली घसरलं, म्हणजेच एका प्रयत्नात फक्त ते 2च मीटर वर गेलेलं आहे. आपल्याला 120 मीटर पर्यंत जायचंय. 6 वर लक्ष ठेवा. 6 मीटर वर जातं, 4 मीटर खाली घसरतं. 6 वजा 4 किती आलं? 2. तर या फरकानच भागायचे. 120 मधनं शेवटचं अंतर म्हणजे उंच उडी जी मोठी आहे ती बाजूला काढायची. 120 मधून 6 बाजूला गेलं, 114 उरलं. एका प्रयत्नात फक्त 6 मीटर वर, 4 मीटर खाली घसरतं, म्हणजे 2चा फरक आहे. 2 न भागा. आलं 114 ला 2 न भागल्यास किती? 57. शेवटची उडी डायरेक्ट असणार आहे, म्हणजेच 57 अधिक 1 उडी 58व्या प्रयत्नाला ते माकड खांबावर सर्वप्रथम पोहोचेल. मित्रांनो, हा तर होता अवघड प्रश्न. याही पेक्षा सोपा आलेला आहे. खांबाची उंची आहे 10 मीटर. एक माकड एका प्रयत्नात 2 मीटर वर जातं व 1 मीटर खाली घसरतं, तर ते माकड कितव्या प्रयत्नाला त्या खांबाच्या टोकावरती सर्वप्रथम पोहोचेल? उत्तर नक्की द्या. धन्यवाद.